तर गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला तर गेल्या 30 वर्षापासून काँग्रेस गुजरात विधानसभेतील सत्तेपासून दूर आहे। त्यामुळे गुजरातमधील गमावलेली सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसने खास रणनीती आखली आहे। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गुजरातमध्ये काँग्रेसचा पुन्हा उदय होणार, भाजपचं टेन्शन वाढणार, काँग्रेस अधिवेशन विजयाचा मार्ग दाखवणार। गुजरातमधील अहमदाबादमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर काँग्रेसचं 84वे 2 दिवसीय अधिवेशन होतंय। याआधी 1961 साली भावनगरमध्ये अधिवेशन पार पडलं होतं। तर गुजरातमध्ये 2027 ला विधानसभेचा धुरळा उडणार आहे। त्याची आतापासूनच काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे। गेल्या 3 दशकांपासून गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर आहे। 1995 पासून भाजप सत्तेत आहे। काँग्रेस ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण यांच्यात गुंतून पडली, पण ओबीसींनी आपली साथ सोडली असं वक्तव्य राहुल गांधींनी बैठकीत केलंय। त्यामुळे आगामी निवडणुकीत जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिलेत। तर जुलै महिन्यात नरेंद्र मोदी सरकारच्या विश्वास प्रस्तावावेळी भाजपला गुजरातमध्ये हरवणार अशी गर्जना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली होती। आपको गुजरात में हराएंगे इस बार। आप लिख के ले लो, आपको ऑपोजिशन इंडिया गठबंधन गुजरात में हराने जा रहा है। गेल्या 3 दशकांपासून अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसला गुजरातमध्ये भाजपचा पराभव करता आलेला नाही। त्यामुळे 2027 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे। आता काँग्रेस भाजपच्या विजयाची परंपरा खंडित करतं का ते पाहावं लागेल। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, गुजरात। 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। राणाला भारतात आणल्यानंतर त्याला NIA कोठडीत ठेवलं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता आणि त्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळाले। तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता भारतीय एजन्सीजनी अमेरिकेसोबत पूर्ण केली आहे। आता एजन्सीजने सर्व आवश्यक कागदपत्रे अमेरिकन न्यायालयात सादर केली आहेत आणि न्यायालयाची परवानगी देखील मिळवली आहे। दरम्यान आजच तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले। तर आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनने जोडले गेलेले आहेत। प्रशांत, 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं जाण्याची माहिती मिळतेय, लवकरच तो भारतात येईल असं सांगण्यात येतंय। काय अधिकची माहिती आहे? खास करून जी माहिती मिळते की गेल्याच आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने 26/11चा जो मास्टरमाइंड होता तहव्वूर राणा याची याचिका फेटाळली। त्यानंतर भारतीय पथक जे आहे, NIAचं पथक हे अमेरिकेत रवाना झालेलं आहे आणि आज सकाळी साधारणतःची माहिती मिळते आज रात्री उशिरापर्यंत तहव्वूर राणा घेऊन भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपल्याला माहित असेल की 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा हा सूत्रधार आहे आणि तहव्वूर राणा हा पाकिस्तानी असून गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं अमेरिकेत लपून बसला होता आणि त्यानंतर त्याला त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत सरकारच्या वतीनं करण्यात आली। त्यानंतर या प्रत्यार्पणाच्या मागणीच्या विरोधात त्यांनी विविध कोर्टांमध्ये याचिका दाखल केली होती। या सर्व ठिकाणी याचिका फेटाळल्यानंतर त्याला खास करून जर बघितलं आपण आता तर 3 वरिष्ठ अधिकारी जे आहे NIAचे हे अमेरिकेत दाखल झालेले आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असून यामध्ये खास करून महानिरीक्षक दर्जाचे देखील अधिकारी आहे आणि ज्यांनी दिलेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाला घेऊन हे खास करून भारतात येणार आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने 26/11च्या आरोपांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल पूर्ण झालेला आहे। त्याच्यावरती त्यानंतर कोर्टात कारवाई कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा च्या कोठडीमध्ये म्हणजे मुंबईत त्याला ठेवण्यात येणार आहे। त्यासाठी 2 तुरुंगामध्ये ठेवण्यात येणार त्याची माहिती आहे। त्यासाठी सध्या तिथे कडक व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। त्या 2 तुरुंगापैकी एका तुरुंगात त्याला ठेवून त्याच्यावरती कठोर कशी कारवाई करता येईल यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।